तावडे आणि वंश ठाकूर आघाडीची जोडी आणि पहिलं षटक सफवान पटेल वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट इंटेलिजंट बॉलर यासाठी प्रमुख जबाबदारी सफवान पटेलकडे असते आणि तो पहिलं षटक घेऊन पॉवर प्ले 42 करायचे बाग 11 तळोजा चंद्रकांत स्मृती काव्या 11 कोपरी पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट कडे क्षेत्र खाली आणि पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीनं फटकेबाजी केली आणि हा जाणीवपूर्वक फटका होता ओळखलं क्षेत्र खाली आणि चौकार क्या बात आहे आणि तब्बल बघा मकसूद दादा जसे आले त्यांच्या वतीने कॉमेंट्री पॅनलसाठी 1500 रुपये अंपायर पॅनलसाठी 1500 रुपये स्कोरर 500 आणि लाईव्ह 500 त्याचबरोबर DJ 500 यांच्यासाठी सगळ्यांसाठी मात्र पारितोषिक त्याने नक्कीच प्राप्त करून दिले त्याबद्दल त्यांचं मकसूद दादा यांचं मनपूर्वक आभार आणि कुठे जाऊ द्या ते जे मेहनत करतात त्यांच्या कलेची दाद देतात ओ गुड कॅच धाव घेण्याची तयारी गुड फिल्डिंग चेक करूया आपण काही डाऊट्स आहेत अंपायर टीव्ही अंपायर वेस्ट हाईट फेअर अँड फेअरची चर्चा होईल खूप सुंदर फिल्डिंग तिथे पाहिलं फिल्डर होते बाग 11 तळोजा कडून फिल्डिंग डिपार्टमेंट वकास पटेल काय कमालीचे प्रयत्न केले वकासनं मात्र आपण चेक करतो वेस्ट हाईट ऑफ डिलिव्हरी चेक केले जाईल टीव्ही अंपायर जॉईन झालेत बाग 11 तळोजा आणि फेअर डिलिव्हरी काय झेल टिपला एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या टाळ्यांचा आवाज येऊ द्या वकास पटेल साठी बाग 11 तळोजेचा चाहता वर्ग एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या हा प्रेक्षकांचा आवाज आहे 42 करायचे चला फिल्डिंग सेट ठेवा टीव्ही अंपायरचा डिसिजन आला आमच्याकडे टीव्ही अंपायर चेक केले बाउंड्री पण चेक केले आउट आहे चेक केले बाउंड्री नाही चेक केले बाउंड्री लाईन 12वे खेळाडू सुद्धा जॉईंट आहेत बाउंड्री जी आहे ती पाठीमागची आहे त्यांना माहिती आहे दोर जो आहे आमचा ती बाउंड्री लाईन आहे जरा मी पुन्हा सूचना देतो जर अगदी दोरीला स्पर्श झाला टच पाय तिथे पडला तर तो आपण षटकार देऊ शकतो मात्र जी आतमध्ये लाईन आहे उद्या आपण ती नष्ट करूया आज थोडी गाय चला मॅच स्पीडअप करा चला थोडी मॅच स्पीडअप करा बाग 11 तळोजे आणि चंद्रकांत स्मृती काव्या 11 कोपरी काय झेल टिपला वकासनं गुड कॅच थोडा दबाव निर्माण झाला बघा त्याचं कौतुक होत असताना गुड फिल्डिंग चला फलंदाज लवकर रेडी ठेवा कारण आता उशीर नको मध्यरात्री नंतर अजूनही हा सामना सोडून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आज एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत बाग 11 तळोजे 42 विरुद्ध चंद्रकांत स्मृती काव्या 11 कोपरी शेवटपर्यंत सामना कसा असेल यष्ट्यांच्या मागे उस्मान पटेल रायगडचा टायगर अनेक चाहत्यांच्या गळ्यातलं टाईट रायगड टेनिस क्रिकेटचं एक आपण पाहतो सोनं आणि तळोजाची आणबाण शान रायगडवासींचा अभिमान महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार टेनिस क्रिकेटचा शहेनशाह उस्मान पटेल समोर संघ कोपरी WTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा आज सामना पाहतोय बाग 11 तळोजा काव्या 11 कोपरी बिग मॅच आहे 2 चेंडूचा खेळ संपलाय गोलंदाज पहिला चेंडू आपण पाहिलं चौकार आणि त्यानंतर विकेट नवीन फलंदाज आलाय सचिन लांबोर नवीन फलंदाज सचिन लांबोर स्ट्रायकर एंडला सफवान पटेल नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं मात्र समोर डाव्या हाताचा फलंदाज आहे समोर ठेवला बॅक स्लिप मधून चेंडू चाललाय लॉंग लेग कडे थोडा दबाव कमी झाला जरी विकेट मिळाली सफवानचा टप्पा थोडासा चुकला आणि त्यानंतर आपण पाहतोय थोडा दबाव निर्माण जरूर झाला दाफल कंपॅरिझन करूया जेव्हा पहिलं षटक फेकलं होतं स्वप्नील ठाकूरनं जे 11 धावेचं षटक होतं आणि आता सफवान पटेल जो दबाव निर्माण झाला
बुला के डर कुछ अलग कर. आणि आता ते वेगळं पावित्र्य त्याला दाखवावं लागेल, वेगळं काहीतरी करावं लागेल. आणि तो चंग बांधलाय सफवान पटेलनं. चौकार, विकेट, चौकार. 3 चेंडू नंतर धावा 8. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. ओ गुड बॉलिंग. आता टप्पा चांगला होता, नियंत्रण दाखवलंय. डॉट बॉल दबाव निर्माण करतील यष्ट्यांच्या मागे उस्मान आहे. त्याला माहिती आहे एखादं षटक जर महागडे गेलं तर 42 धावा थोड्या टफ इक्वेशन असेल फिल्डिंग टीमला. आणि ते मात्र गोलंदाजी चांगली होणं संघासाठी महत्त्वाचं. मात्र बॅटिंग टीम कोपरी म्हणत असेल एखाद्या षटकामध्ये 15-20 धावा आल्या तर सामना सोपा होईल. मात्र एवढं सोपं नाही. समोर तळोजा विरुद्ध कोपरी. ओ थोडा लेट खेळले एखादा. इथे झेल कम्युनिकेशन नव्हतं, दूरवरून प्रयत्न झाले, धावत आले होते वकास, मात्र फिल्डर होते तिथे. वलीद होता, वलीदनं कॉल करायला हवा होता, कम्युनिकेशन गॅप पडली आणि तिथे संधी मिळाली. हे छोटे छोटे क्षण आहे ना, हे स्मॉल छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. आता अंगलट येणार का? उस्मानना मोटिवेट केले, चालेल आपल्याला सामना जिंकायचं विजयाच्या उद्देशानं. लक्ष उद्या मॅचकडे. धावसंख्या 9. योगेशी भोईर कोपरी यांचं इथं आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. नेक्स्ट बॉल. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजावीच लागेल. मात्र इथे स्ट्रायकर एंडला थांबत नाही वंश. सुरुवात केली षटकारानं, पुन्हा दबाव निर्माण झालाय. भाग 11 तळोजे. थोडा तणावाचं टेन्शन वातावरण. मध्यरात्रीचे 12:06 आहेत आणि आपण स्पर्धा पाहतोय. बाग 11 तळोजे जिथे खेळतोय काव्या 11 कोपरिया. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी, स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. चला टीम मीटिंग नको बघा, आपण स्क्रीनवर पाहतोय WTC लाईव्ह. आणि आज बाग 11 तळोजाचा आपण पाहतोय संपूर्ण चाहता वर्ग आणि त्यांचा पाठीराखा वर्ग. एक खेळाडूंवर असलेलं प्रचंड प्रेम आहे. उस्मान पटेल त्याचा चाहता वर्ग, प्रेक्षक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो. डिसिप्लिन आपण मेंटेन करतो. आज तळोजा गावातील सर्व पाठीराखे या स्पर्धेचा आनंद घेत असताना 42 विनिंग टार्गेट विजयासाठी 42. आता सामना सोपा आहे. 24 मध्ये 27 जे कमबॅक केलं होतं प्रभाकरनं, आपण सेकंड ओव्हर पाहिलं, मेडन फेकला आणि तोच आपण पाहतोय त्याचा का विध्वंस गोलंदाजीचं स्वरूप पाहिलं प्रभाकरचं, ज्यामध्ये 2 विकेट सुद्धा मिळाल्या. आता सेकंड ओव्हर. रायगडचा टायगर उस्मान पटेल. ओ शरीरभेदी गोलंदाजी अपील झाली. उस्मानचं षटक, एखादं षटक सक्सेसिव्ह राहिलं तर मॅच मध्ये कमबॅक होईल. मॅचकडे लक्ष द्या. मात्र बॅटिंग टीमला सामना सोपा. एखादा मोठा फटका बरोबरी साधेल. जी गॅप आहे, जी तफावत आहे, आपण पाहतो 23-27. एखाद्या मोठ्या फटक्यानं बरोबरी साधता येईल. मात्र जेव्हा धावा कमी असतात तेव्हा काही सामने हे अटीतटीचे होतात, हे सुद्धा आपण पाहिले. ओ खोला चेंडू, अपील जोरदार. यस, LBW पायचीत. दुसरा धक्का. उस्मानला सामना सोडायचा नाही. मॅचला आता सिरियस घेतलं तळोजेकरांच्या सर्व खेळाडूंना. चंद्रकांत स्मृती काव्या 11 कोपरी. धक्के मिळाले 2. टोटल स्कोर 15 रन्स. 15 झालेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आउट. बघा आपण पाहतो रिप्ले. उस्मानचा हा चेंडू पाहिला शरीरभेदी होता. 2 चेंडू त्याने स्टंप टू स्टंप ठेवले. पहिल्या चेंडूवर थोडी गती कमी केली, नियंत्रण होतं. आणि आता डोक्यानं क्रिकेट खेळला जातो आणि यासाठी उस्मानला ओळखलं जातं. रायगडचं क्रिकेट फुलवलं, तळोजा गावासाठी खेळला, व्यवसाय खेळला, महाराष्ट्रा बाहेरमध्ये जाऊन खेळला, आखाती देशामध्ये जाऊन सुद्धा आपला खेळ त्यांनी दाखवला. आणि बघा उस्मानचा चाहता वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय. रणनीती आखले, व्यूनीती आखले मैदानावर. 2 चेंडूवर काहीच करून दिलं नाही. नवीन फलंदाज सरकलाय. धावा धाफलकावरती 15. 2 विकेट. 22 चेंडू बाकी आहेत. 27 धावा अजूनही दूर आहे. काव्या 11 कोपरी. सन्माननीय आमचे पाहुणे योगेशी भोईर साहेब यांचं आगमन झाले आणि सन्माननीय आमचे पाहुणे मोतीराम भोईर साहेब आणि उद्देश पाटील, सर्व पाहुण्यांना विनंती करेन
या आपण अतिथी कक्षामध्ये आयोजकांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो. उस्मान पटेल वन्स अगेन नेक्स्ट बॉल, टोटल रन्स 50 रन्स, लॉस ऑफ दी 2 विकेट, 42 रन्स टू विन. 42चं टार्गेट आणि या टार्गेटकडे पाठलाग करताना प्रयत्न होईल. आता सावध खेळला, समोर उस्मानचं षटक आहे आणि हे ओळखलं. 2 धाव घेण्याची तयारी. किती चलाक चतुर होत्या. इंटेलिजंट क्रिकेट, गुड रनिंग, वेल टेकन, टू वेल. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. आता एकूण धावा 17. कंपॅरिझन करूया 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली बाग 11 तळोजा, त्यांच्या धावा होत्या 11. अटीतटीची मॅच होईल का? प्रेक्षकांना पाहायला का आवडतं? त्यांना टफ मॅचेस पाहायला नेहमी आवडतं. मात्र उस्मानचं षटक संघासाठी तेवढं महत्वाचं, इम्पॉर्टंट. नेक्स्ट बॉल, उस्मान पटेल, पुढचा चेंडू ऑफ स्टंपला ठेवला. पावित्र्य दाखवलं होतं फलंदाजानं, फ्रंट फुटला आला आणि हे उस्माननं ओळखलं. ऑफ स्टंपला चेंडू खाली ठेवला. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर उस्मानसाठी टाळ्या उद्या. दबाव दडपण असताना सुद्धा आता तळोजेसाठी ही गोलंदाजी करतोय. उस्मानला माहिती एखादं चांगलं षटक कमबॅक करून देईल. नेक्स्ट बॉल, पुन्हा सेम ठेवला. हो, चांगले प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो, मिस फील्ड. हे छोटे छोटे क्षण महत्वाचे आहेत. क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं. आणि हे चित्र पाहिलं, 2 धावा तितक्या वेगाने पळून काढल्या. धावा घेणं सोडायचं नाहीये. धावांची भूक आहे, धावांचा हंगरनेस ज्याला म्हणतात का, तुमच्याकडे धावांची भूक असावी आणि ती भूक आहे. काव्या 11 कोपरी. भरतला पाहतोय 3 चेंडूमध्ये 4 वर खेळतो. वंश स्ट्रायकरला भरत पुन्हा एकदा खेळेल. उस्माननं आतापर्यंत 5 चेंडू 4 धावा 1 विकेट. पुढचा चेंडू वेगवान चेंडू, लॉफ केलाय. लॉंग ऑनलाईन फिल्डर आलीनी पकडला चेल आणि गडी बाद झाला. आता आपण पाहतोय 3रा. खूप चेंडू आपण पाहिला उंचावर होता, हाय होता आणि तिथं अलीला वेळ मिळाला झेल घेण्यासाठी. बघा, सर्व खेळाडू एकत्र आलेत. सामना सोडायचा नाहीये. दोन्ही संघांनी मॅचला सिरियसली घेतल्या. मात्र एका बाजूला फलंदाजी ढासळली, बाद झाला समीर. तो झटपट लवकर गेला, चौकारानं सुरुवात केली. डावाची सुरुवात गुलशन आपण पाहिलं, समीरनं केली चौकारानं, वंशनं केली षटकारानं, त्यानंतर सचिन लांबोरनं केली चौकारानं. म्हणजे 3 मोठे फटके. आणि त्यानंतर जी उस्माननं यंत्रणा दाखवली, त्यांनी काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं का चौकार षटकार जाता कामा नये. ज्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या तिथून रिकवर केलं. बघा, अतिथी कक्षामध्ये VIP डाईस, सन्माननीय आमच्या अतिथी मान्यवर मकसूद दादा यांना आम्ही पाहतोय. त्यांची ड्रेसिंग सर्वांना लक्ष वेधून घेणारी आमचे अध्यक्ष संदीप पाटील सर. चर्चा जरूर होते आणि नेहमीच त्यांचं प्रेम असतं. मग समालोचक असू द्या, लाईव्ह असू द्या, स्कोरर असू द्या, DJ असू द्या, आणि आमचे स्पेशल गेस्ट मकसूद दादा, वेलकम आपलं. बोलूया मॅचकडे. सर्व त्यांची पाहुणे मंडळी सुद्धा आहेत. 18 मध्ये 23, षटक क्रमांक 3रा आणि गोलंदाज आलाय वकास पटेल. घाम गाळावा लागेल. नो पेन्स नो गेन्स. कष्टाशिवाय फळ नाही. इच्छा तिथे मार्ग. इच्छा आहे, प्रबळ इच्छाशक्ती. बाग 11 तळोजाला सामना सोडायचा नाही. खेळाचा तंत्र मंत्र उस्मानला माहिती. परिस्थिती कशी असू द्या, हार मानायची नाही. आणि मॅच मध्ये आता दोघांनाही समान समान संधी आहेत. 19. जर अशा गतीनं धावा सुरू राहिल्या, कोपरी सामना जिंकू शकतो. मात्र एवढं सोपं नाहीये. विकेट नंबर 34 आणि विकेट 19 वर 4 गडी बाद. तर मनीषजी पाटील मुरबी यांचं इथे आगमन झालेत. वेलकम, सुस्वागतम. चला, बाग 11 तळोजेचे पाठी राखे, टाळ्यांचा आवाज येऊ द्या एकदा खेळाडूंसाठी. काय सामना रंगतोय. कौतुक होताना उस्मान अजूनही मैदानावर मोटिवेट करतो. मॅच सोडायची नाही. अली खेळाडूंना मोटिवेट करतो. त्यांना माहिती आहे का सामना सिरियसली घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी मार्ग मिळतो आणि तो प्रवास करताना बघा, सर्व आमचा चाहता वर्ग, खारघर परिसरातील काही क्रिकेट प्रेमी
या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट मॉन्टी पाटील, ओमकार पाटील, विकी पाटील असतील, शुभम ठाकूर, धीरज पाटील, सोनी असतील, त्यानंतर केतन ठाकूर, संदीप पाटील सर यांचे चिरंजीव रिची पाटील असतील, विघ्नेश, समीर, बंटी, प्रताप, आदेश आमचे असतील, नावडेकर, देवेश, विनीत ठाकूर, सगळ्यांची प्रचंड मेहनत व प्रसाद करत असतील, साजेश असतील आणि सर्व आमची वरिष्ठ मंडळी पियुष आहेत, ऋषिकेश सुद्धा आहेत, सर्वांची प्रचंड मेहनत. लक्ष उद्या मॅचकडे विकेट मिळाली 19 वर 4 गडी बाद. गुलशन आम्हाला सरासरी पोहोचवतो. सामन्याची पार्श्वभूमी पाहिली, गुणतालिकेवर धावा नमूद झाल्यात 19, 4 विकेट. आता नितीन भोईर आलाय, तो स्ट्रॉंग बॅटिंग हिटिंगसाठी ओळखला जातो. पॉवर हाऊस नितीन भोईर, अजय चव्हाण सुद्धा, चंद्रकांत स्मृती, काव्या 11 कोपरी, वकास पटेल. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू. बघा नियंत्रण होतं, कंट्रोल. जितका वेग आहे तितका कंट्रोल आहे. गाडीला ब्रेक का असतं आपण म्हटलं जातो, त्या वेगाला नियंत्रण करण्यासाठी. आणि जर एखादा वेगवान गोलंदाज वेगाने गोलंदाजी करतो आणि त्याच्यावर नियंत्रण असावं लागतं. आता शैलीदार गोलंदाजी होते वकासकडून. विकेट, डॉट, धावा दाफलकावर 19, 16 मध्ये 23. नेक्स्ट बॉल वकास पटेल. ऑन साइडला गॅप शॉट, अली प्रयत्न करतोय. एक्सपर्टली इनटू द गॅप, परफेक्टली टायमिंग स्ट्रोक म्हणूया. दबाव कमी करणारा फटका होता. 15 मध्ये 19. सामना अजूनही गेला नाही. उस्मान तिकडे उद्दिष्ट दाखवतो आणि आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतोय. लॉंग ऑनला तो उभा आहे आणि तिथून योजना आखल्या जातात. पोषक खेळपट्टी, स्पोर्टिंग विकेट. तुम्ही मेहनत करा, फलंदाज तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईल. गोलंदाज तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईल. सुंदर आकर्षक खेळपट्टी. जाऊया मॅचकडे. 15 मध्ये 19. गुड कमबॅक. आणि आता जो चौकार आला, वकासनं कदाचित दृढ निश्चय केला असेल का 2-3 डॉट बॉल कमबॅक करून देतील. सामना अजूनही गेला नाही. चाहता वर्गांची संख्या वाढत चालली आहे. वाघ 11 तळोजेचा पाठीराखा वर्ग. 4 चेंडू, विकेट, डॉट, 4 डॉट. 4 चेंडू मध्ये 4 धावा. 14 मध्ये 19 धावा झाल्या. 23. लॉस ऑफ दी 4 विकेट. विनिंग टार्गेट 42 रन्स टू विन. सामना सुरू आहे मैदानावर. वकास पटेल, षटक क्रमांक 3. गुड बॉलिंग. काय भेदकता दाखवली, अचूक टप्पा. कौतुक करूया बघा. वकासचा हा चेंडू स्ट्रेट ठेवला, स्विंग सुद्धा नव्हता, मात्र तो बघा गुणवत्ता त्यांनी दाखवली. वकासचा आता कौतुक होते. पुन्हा उस्मान त्याला मोटिवेट देतो. कान मंत्र. प्रत्येक चेंडू मागे हालचालीना वेग वाढवलाय. 3 चेंडू वकास पटेलनं डॉट फेकलेत. 1 विकेट, 1 चौकार. धावा दाफलकावरती 23, 4 गडी बाद. आता फटका बनवला. दबाव कमी करणारा हा फटका, षटकार. जी मेहनत केली 5 चेंडूवर, त्यावर आता थोडं पाणी फिरलं. षटकाराने षटक थोडं महागडं. 10 धावा आल्या. उस्मानच्या षटकामध्ये 15 आल्या. यस, Sorry. धन्यवाद. तर इथून मात्र सन्माननीय मकसूद दादा हे रजा घेतात. वेलात वेल काढून ते इथे उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल सन्माननीय मकसूद दादा आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व सहकारी आमचे बाबू असतील, सगळ्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. सामन्याचा निकाल का असेल? करंट रन रेट 9.67. वकास पटेल 1 चौकार, 1 षटकार, 10 धावेचं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 15. फक्त फर्स्ट इनिंग साठी होत्या. आयवा कॅच. थोडं लक्ष द्या आपण. आणि जे प्रेक्षक बघा रेलिंगच्या इथे उभे आहेत त्यांना विनंती करेन, तो पडद्याला आपण पकडून ठेवल्या तर सोडा आपण. प्रेक्षक लक्ष उद्या मॅचकडे. उस्मान पटेल कमबॅक करावं लागेल. 12 मध्ये 13. पहिला चेंडू षटकार वाचवला असता तर या ओव्हरमध्ये थोडा दबाव असता, मात्र अजूनही उस्मान सामना सोडणार नाही, कारण उस्मानचं दुसरं षटक फक्त 2 धावेचं होतं. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी सोपं आहे.
मात्र 42 धावेसाठी जी कामगिरी दाखवली गोलंदाजांनी, त्यानंतर क्षेत्ररक्षणाचं साह्य मिळालं. फाईट अजूनही देतोय काव्या 11 कोपरीला 11 मध्ये 12. वेगवान चेंडू, डॉट बॉल. उस्मान अजूनही मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 10 बॉल 12. उत्तम फुटवर्क तुमच्याकडे असेल, चेंडूवर नजर तुमची असेल आणि तुमच्या बॅटिंग करताना सर्वाधिक चांगले फटक्या तुमच्याकडे असेल तर तुम्ही मैदान गाजवू शकता आणि तोच प्रयत्न करतोय नितीन भोईर. एक षटकार त्यांनी दाखवला. 6 मध्ये 10, 10 30. आता सावंत फटका खेळलाय. डीप कडर फिल्डर अफनाननं पकडला चेल. सामन्यामध्ये अजूनही इंटरेस्ट आहे, उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना होणार का? आणि याचबरोबर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं होतं ते सन्माननीय तलोजाचे एक डॅसिंग नेतृत्व आदरणीय मकसूद दादा, आमचे मोंटी पाटील यांचे खास मित्र. तर मकसूद दादा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल या स्पर्धेचे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मकसूद दादा यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 25,000 रुपयाचा डोनेशन मकसूद दादा यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. धन्यवाद. नक्कीच संदीप सर, मॅच मध्ये अजूनही आनंद देणारा क्षण आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहूया. येणारे चेंडू आणि धावा. 9 चेंडू 12 धावेची गरज. 9 चेंडू 12 धावा. काय होणाऱ्या मॅच मध्ये भाग 11 तळोजे संघ जिंकणार का त्यांच्या विरुद्ध खेळणारा बॅटिंग टीम चंद्रकांत स्मृती काव्या 11 कोपरी. दडदड अजून सूर्य मैदानावर. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे. VIP डाईस वर सर्व आमची पाहुणे मंडळी आपण स्पर्धा पाहतो. RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित दमदार स्पर्धा सामना मैदानावर घमासान युद्ध. 9 चेंडू 12 धावा. सावध खेळला डीप कडे. उस्माननं कॉल केला, सिंगल चालेल, निघाले, नकार दिला. मॅच मध्ये अजूनही इंटरेस्ट आहे. सिंगलनं दबाव वाढेल. 8 चेंडू 11 धावा. उस्मानला माहिती एखादी विकेट मॅच मध्ये तणाव निर्माण करेल, टेन्शन वाढवेल. बॅटिंग टीम विकेटच्या शोधात या. मात्र एका बाजूला अजय आणि स्वप्नील ते विकेट देत नाही. त्यांना माहिती विकेट बहाल केली तर कदाचित विकेट बहाल केल्यानंतर तो दबाव वाढेल आपल्यावर. 42 धावेसाठी नाकी 9 आणले. अक्षरशः घाम फोडलाय. उस्मानची सुंदर गोलंदाजी. 8 चेंडू 11. ऑन साइडला स्टेट हिट. फिल्डर आहे तिथे, निघाले 2 धावेसाठी. सिंगल डबल धावा या मॅच मध्ये खूप महत्वाच्या असतील. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. 7 बॉल 9. सामना अजूनही सुरू आहे मैदानावर. काव्या 11 कोपरे आणि त्यांच्या विरुद्ध बाग 11 तळोजे. घमासान युद्ध, गणगोर युद्ध, रणनीती आखल्या. सर्वजण आपल्या पोझिशनवर मेहनत करताना क्षेत्ररक्षणाची साथ चांगली लाभते. आज उस्माननं सर्वांना तो मेसेज दिला. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं का जेव्हा धावा कमी असतात तेव्हा मॅचेस नेहमी आपल्याला अटीतटीचे पाहायला मिळतात. 7 बॉल 9. बाग 11 तळोजाचा चाहता वर्ग, प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतोय. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. सामना सुरू आहे. काव्या 11 कोपरी 5 गडी बाद. निम्मा संघ गारद झालेत, ज्यामध्ये खेळतो अजय चव्हाण. दोन्ही फलंदाज मात्र आपण पाहते नव्या दमाचे. ज्या फलंदाजानं मोठे फटके या अगोदर खेळले त्यांची इनिंग संपुष्टात गेली कारण उस्मानला विकेट मिळाली. लास्ट बॉल. फटका खेळलाय, तिकडे होत्या अली. गुड कॅच. बघा टाळ्यांचा आवाज येतोय. आता 6 चेंडू 9. सहा चेंडू आणि 9 धावा. चला न्यू बॅट्समन थोडा लवकर रेडी राहा. सूचना आलेत कारण आता 12:30 वाजायला आलेत.
आणि 2 मॅचेस कव्हर करायचे. गुलशन आम्हाला सांगतो का काल शेवटचा चेंडू पडला, अगदी सकाळची वेळ होती 3:30. आज आपण डिसाईड केलं होतं, विनोद पाटील सर जेव्हा जॉईन झाले आजच्या रात्रीला त्यांनी सांगितलं का आज 1ला मे बी मॅचेस कंप्लीट होतील, मात्र नाही. 6 वाजता पहिला चेंडू पडला. चला प्रेक्षक वर्ग, आवाज येऊ द्या दोन्ही संघांसाठी, टाळ्यांचा जोरदार आवाज येऊ द्या, मोटिवेट करूया दोन्ही संघांना. 6-9 गोलंदाज आलाय अझर पटेल. विनिंग मोमेंट साजरा कोण करणार? मैदानावर खेळतोय स्वप्नील, चंद्रकांत स्मृती, काव्या 11 कोपरी. 6-9 बाग 11 तळोजे. टार्गेट विजयासाठी 42. आणि या बॅटिंग लाईनअप करताना सुद्धा तळोजाच्या पूर्वार्धामध्ये 6 विकेट. पहिला चेंडू पॉइंटला. हो हो, थोडा कठीण होतं. गुड फिल्डिंग. सामना अजूनही गेला नाही. हाय व्होल्टेज. संदीप सर, व्हेरी क्लोज मॅच आहेत. आज पाठीराखे खुश आहेत. 42 धावेसाठी जी मेहनत होते मैदानावर, क्रिकेटमध्ये मेहनतीला महत्त्व दिलं जातं. महेंद्रसिंग धोनी यांची एक इंटरव्ह्यू आपण ऐकली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं का टॅलेंट बरोबर जर तुमचा हार्डवर्क असेल तर तुमच्या खेळाला प्रेरणा देते. बघा अझर पटेल, 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. हो हो, गुड बॉलिंग. अझरनं दबाव. यस, रन आउट. अझर पटेल, विनिंग मोमेंट, आनंद देणारा क्षण. मित्रांनो, अझरसाठी टाळ्या उद्या. माहिती आम्हाला नक्कीच मिळते. फिजिकली हँडिकॅप असला तरी मैदानावर तळोजेसाठी त्यांनी नेहमी चांगला खेळ दाखवला. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. अझर पटेल, घमासान युद्ध, विनिंग टार्गेट 42. आणि आता बघा अजूनही उस्मान अली आपल्या सर्व सहकार्यांना अतिशय प्रेरणा देतोय आणि खेळामध्ये खूप महत्वाचं आहे. क्या बात आहे. आता मॅचला मजा आली. आमचे जुनेद भाई देखील इथे आलेले आहेत. जुनेद भाई या व्यासपीठ. गजबा हॉटेल. हा नक्कीच. हा, आणि शालेमारचे आमचे इम्रान शेठ, हा मोंटी शेठ यांचे मित्र आहेत. तसेच आमचे पाहायला गेलं स्टार प्लॅनेट, त्याचबरोबर हायवे ब्रेक, नदीम शेठ, हा इम्रान शेठ. जर आपण मॅच पाहत असाल आपलं देखील स्वागत. नक्कीच. संदीप पाटील सर, शहा नवाज देखील आहेत आमच्या एक समोर. नाव विसरले तुम्ही, रजाक कलिंगडवाला. नाही नाही, यस, नक्कीच नक्कीच. कारण रजाक कलिंगडवाला 12 वर्षानंतर शेट्टी विलन तळोजामध्ये आम्ही पाहिला. नक्की. एक ज्यूसवाले मामा सुद्धा होते, त्यांचं नाव आम्हाला आठवत नाही. व्हेरी क्लोज मॅच. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 4-8. ओ, खोदून काढलाय. फिल्डर आहे तिथे. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. फिल्डिंगच्या जोरावर सुद्धा दबाव निर्माण करता येतो. एकदा गोलंदाजी फिल्डिंग आवडली असेल तर बाग 11 तळोजेसाठी टाळ्यांचा आवाज येऊ द्या. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करता येतो. अरफान पटेल जो खेळला होता डेंजरस इनिंग, 7 मध्ये 21, तिथे ऊर्जा मिळाली. मात्र सामन्यामध्ये अजूनही उत्कंठा आहे. धावा झाल्या 35, गडी बाद झाले 7. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7. कंपल्सरी चेसिंग, स्पर्धेचा नियम. 1 डॉट बॉल. दबाव वाढेल टीमवर. एक फटका. सामना खुला केला. अझर नाराज आहे. अझर नाराज आहे. शेवटी मेहनत केली आणि आता हातामधून निसटतोय. अजूनही उस्मान सांगतो सामना गेला नाही, कडवी झुंज देऊ. मात्र आता फास्ट क्रिकेटमध्ये हा दुर्मिळ योगायोग असतो. चांगले प्रयत्न केले, मात्र अझरचा एक चुकीचा टप्पा, तो मोठा फटका खेळायला फलंदाजांना हवी केलं. 2 चेंडू 1 धावेची गरज. एक षटकार वाचायला हवा होता, मात्र ज्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने साहिलनं खेळला, साहिलचं आपण कौतुक करूया. थोडा दबाव वाढला होता. 42 धावेसाठी भरपूर घाम गाळावा लागला. कुणी विचार केला नव्हता का सामना शेवटच्या मोमेंटपर्यंत येईल, शेवटच्या काही चेंडूपर्यंत येईल. 1 डॉट बॉल आला तर आणखीन थोडी मजा वाढेल. बघा अझर पटेल, प्राइज झाले त्याच्यासाठी 1000.
अझर पटेल साठी प्राइज झालेत सुधीर वाडकर 1000 रुपये. 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज. बघा 12व्या खेळाडूंकडे आम्ही कॅश प्राइज सुपूर्द केले. बघा चला स्पीडअप करा अझर अँड टीम उस्मान अली. चला पॅव्हलियन मधून आवाज नको. पिंडर ऑफ सायलेन्स. पंचांनी वॉर्न केले नो टीम मीटिंग आणि पॅव्हलियन मधून सुद्धा आवाज नको. चला तळोजेकर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 2 चेंडू एक डॉट बॉल आला तर आणखीन मजा येणार. मात्र सामना खुला केला साहिलनं. अझर पटेल आणि आला डॉट बॉल. दबाव निर्माण करणारा आनंद देणारा क्षण. चेक करतो आपण. उस्मानला विश्वास आहे तो कळवतोय. उस्मानला तिथे विश्वास आहे आणि मैदानावर त्या हालचाली चर्चा वाढल्या. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. व्हेरी क्लोज मॅच. व्हेरी टफ मॅचेस. ऑफिशियल्स टीव्ही अंपायर. पॅव्हलियन मध्ये पिंडर ऑफ सायलेन्स येईल. योग्य निर्णय. कुणावर अन्याय होणार नाही कारण चला. मुंबईची स्पर्धा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या आणि पंचांवरती प्रेशराईज करू नका. जो डिसिजन आहे तो डिसिजन दिला जाईल. हा अंपायर साठी ती मुभा आहे. त्यांना डाऊट असेल तर ते डाऊट फुल डिसिजन घेऊ शकतात. तर चला तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय. यस चला मॅच अतिशय चांगले आणि अजून 2 मॅच बाकी आहेत. बघा विलेचं बंधन असेल. रामनवमी आहे त्याच्या देखील आपण शुभेच्छा देतोय. चला हा चला बघा कोणी डिसिजन जो असेल तो डिसिजन दिला जाईल. हा सगळ्यांना विनंती आहे कोणी मोबाईल वगैरे घेऊन यायचं नाही याची नोंद घ्या. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहे. जो डिसिजन असेल तो दिला जाईल. बघा 12व्या खेळाडूंशी आम्ही कनेक्टेड टीव्ही अंपायर आणि दोन्ही अँगलनं कव्हर होत नाही चेंडू आणि फायनली टीव्ही अंपायर डिस्कशन होते. 12 मॅनना सुद्धा आपण दाखवलं. दोन्ही अँगलनं चेक केलं आणि फायनली दिसत नाहीये कव्हर झाले ते चेंडू. चला ऑन फील्ड अंपायर डिसिजन आणि चला सामना सुरू करा लगेच. चला एक बॉल एक घमासान. युद्ध मैदानावर. दुनिया माने जोरों को कोई न माने कमजोरों को. बघा एका अँगलनं गोलंदाजांचा पूर्ण शरीर मध्ये आला आणि दुसऱ्या अँगलनं पाहिलं तर उस्मान विकेट किपर होता. तो अँगल सुद्धा कव्हर झाला नाही आणि थोडेसे टेक्निकल टीमला काही डिफिकल्टी झाल्या. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं. चला जास्त वेळ घेऊ नका. लक्ष उद्या मॅच कडे. एक बॉल एक. सामना सूर्य मैदानावर. घमासान युद्ध. तळोजा विरुद्ध काव्या 11 कोपरी. दोन्ही अँगलनं चेक झाला नाही. बघा काही आमचे नियम से सर्वांना माहिती आहे. जर चेंडू हातामध्ये असेल. यस लक्ष उद्या मॅच कडे. मनीष पाटील आमचे आले. युवा नेतृत्व या विभागाचं वेलकम. चला मॅच ऑन. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करणार. यस मॅच सूर्य. एक बॉल एक. चला प्रेक्षक पाहुणे टाळ्यांचा आवाज येऊ द्या दोन्ही संघांसाठी. आणि सामना जिंकलाय. ओहो विनिंग मोमेंट. काय सामना रंगलाय. चित्तथरारक सामना. आनंद देणारा सामना. व्हॉट अ मॅच. चला टॉस साठी या. खरोखरच पैसा वसूल सामना. काय हा सामना moment. संदीप सर. क्या बात आहे.
चला ते चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. चला हाल आणि तलोजा. बघा आमचे तौसिफ पटेल, नवीद पटेल हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. जबरदस्त मॅच आपण पाहिली. चला मॅन ऑफ द मॅच अरफात. चला टॉस साठी या उस्मान. घे कॉइन घे. चला ऑल टीम. चला दोन्ही संघ हँडशेक करा. चला